नमस्कार. आज आपण या व्हिडिओमधून डिफरन्शियल टीबी केअर रिपोर्ट रुग्णाचा निक्षेपवर कसा अपलोड करायचा हे बघणार आहोत. याकरता गुगलवर निक्षेप पोर्टल ओपन करून घ्यावे. डाव्या बाजूच्या चेकलिस्टमध्ये निक्षेप रिपोर्ट आहे त्या ठिकाणी क्लिक करून नवीन स्क्रीन ओपन करावी. ह्या स्क्रीनवर डाव्या बाजूला वरती 3 डॉट आहेत त्याला क्लिक केल्यानंतर पेशंट मॅनेजमेंट फॉर्म या ठिकाणी क्लिक करावे. तिथे डिफरन्शियल टीबी केअर म्हणून जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करावे. या ठिकाणी 2 मुद्दे आहेत, डाटा एंट्री आणि व्ह्यू रिपोर्ट. व्ह्यू रिपोर्टला क्लिक केले तर आपल्याला आपल्या संस्थेअंतर्गत किती रुग्णांचा रिपोर्ट भरला ते रिपोर्ट जनरेट होतात. आता आपण रिपोर्ट भरून बघणार आहोत. या ठिकाणी आपली जी फॅसिलिटी आहे पब्लिक किंवा प्रायव्हेट ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. ती सिलेक्ट केल्यानंतर रुग्णाचा निक्षेप आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर रुग्णाचे नाव, नाव टाकल्यानंतर रुग्णाचा चे निदान कधी झालेलं आहे ती तारीख टाकून घ्यावी. उपचाराच्या अगोदर आपल्याला त्याचे ब्लड इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आपल्यासमोर ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला त्या रुग्णाचा रिपोर्ट आपल्याला अपलोड करता येईल. त्याच्यामध्ये CBC, LFT, KFT, सिरम क्रिएटिनिन हे रिपोर्ट आवश्यक आहेत. त्यानंतर ज्या दिवशी आपण त्याचं असेसमेंट केलं ती तारीख घ्यायची आहे आणि आपण त्या रुग्णाचा डिफरन्शियल टीबी केअर कोणचं भरत आहोत, बेसलाईन भरत आहोत, पहिला फॉलोअप, दुसरा, तिसरा, की स्टेप बाय स्टेप आपण कोणचा फॉलोअप भरतो. जर 1 महिना झाला असेल, रुग्णाला काही अडचण असेल तर 1 महिन्याचा फॉलोअप टाकू शकतो. IP संपताना आणि CP संपताना कंपल्सरी करायचे, म्हणजे एका रुग्णाचं 3 वेळा डिफरन्शियल टीबी केअर भरलं गेलंच पाहिजे. बेसलाईनचा फॉर्म आपण भरत आहोत. फॉर्म भरताना या ठिकाणी मेडिकल ऑफिसर किंवा CHO ते नमूद करायचं आहे. रुग्णाचं वय टाकायचं आहे. त्यानंतर जे इंडिकेटर आपल्याला खाली दाखवले त्या पद्धतीने आपण माहिती भरून घ्यायची आहे. पहिलं पल्स रेट विचारलेला आहे. त्यानंतर टेम्परेचर, त्यानंतर ब्लड प्रेशर, सायटोलिक व्हॅल्यू, त्यानंतर ब्लड प्रेशर, डायस्टोलिक व्हॅल्यू, रेस्पिरेटरी रेट किती आहे त्या रुग्णाचा तो आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा. आपल्याला रेंज दिलेली आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे. त्यानंतर रुग्णाची उंची आणि वजन हे अशासाठी आहे की रुग्णाचा BMI या ठिकाणी जनरेट होतो ऑटोमॅटिक. आता इथे 15 जनरेट झालेला आहे, म्हणजे हा रुग्ण BMI कमी आहे याचा. त्यानंतर MUAC म्हणजे रुग्णाच्या दंडाचा घेर हे लहान मुलांमध्ये किंवा कुपोषित मूल आहे की नाही हे शोधण्यासाठी बघितले जाते. या ठिकाणी पिडल ओडेमा, पायाला सूज आली का नाही. जनरल कंडिशन काय आहे, कॉन्शियस आणि नॉर्मल आहे का, इनएबिलिटी टू वॉक बट कॉन्शियस अँड ओरिएंटेटेड आहे का, कॉन्शियस अँड नॉट ओरिएंटेटेड आहे का, ड्राउझी आहे का, अनकॉन्शियस आहे का. तर ती कंडिशन जी आहे ती या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याच्यानंतर खाली हिमोग्लोबिन किती आहे त्या रुग्णाचं रिपोर्टप्रमाणे त्याच्यात टाकून द्यायचे. त्याचे व्हाईट ब्लड सेल्स किती आहेत तर ते या ठिकाणी टाकून द्यायचं आहे रिपोर्ट अवेलेबल असताना. त्यानंतर CBC रिपोर्टमध्ये जे इंडिकेटर दिलेले आहेत ते इंडिकेटर या ठिकाणी जेणेकरून आपल्याला कळेल की न्यूट्रोफिल्स वाढलेला आहे, म्हणजे त्याला इन्फेक्शन आहे. त्यानंतर रँडम ब्लड शुगर किती आहे त्याची. त्यानंतर HIV आहे का, चेस्ट एक्सरेचं कंडिशन काय आहे, कन्सल्टेशन आहे, नो अबनॉर्मॅलिटी आहे की ऑदर आहे. हेमेप्टेसिस म्हणजे खोकल्यातून रक्त पडतं का, सिरम क्रिएटिनिन लेवल किती आहे, बिलिरुबिन किती आहे आणि HGOPTचा रिपोर्ट किती आहे त्याचा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की रुग्ण रिस्कमध्ये आहे की नाही ते या ठिकाणी दाखवतात. ते लो रिस्क, मीडियम रिस्क,
हाय रिस्क, टेम्परेचर BMI हाय रिस्क दाखवलेली या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण ठरवायचं आहे की या रुग्णाला मेडिकल ऑफिसर किंवा RH किंवा जिल्हा क्षयरोगी एकदा रेफर करायची गरज आहे का. असेल तर या ठिकाणी डॉक्टर्स ओपिनियन फॉर रेफरर इथे येस करावे, जर नसेल तर नो करावे आणि सबमिट करावे. अशा पद्धतीने क्षयरोगाचं डिफरन्शियल TB केअर बेसलाईन IP संपताना CP संपताना आणि मध्ये जेव्हा गरज लागेल तेव्हाच भरून घ्यायचं आहे.